मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मापापासून तर ब्लाऊज कटिंग स्टिचिंग इथपर्यंत सगळं इन डिटेल सांगणार आहे। फक्त तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पूर्ण आपल्या ब्लाऊजची जी सिरीज आहे ती तुम्ही कंटिन्यू बघा। नमस्कार, मी आरती आणि स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती, ज्याचं नाव आहे सावी डिझायनर। आपण मागच्या महिन्यामध्ये ब्लाऊज सिरीज चालू केलेली होती। मी 3-4 व्हिडिओज टाकले आणि मधातच मी स्टॉप केलं, पण आता मी नव्याने चालू केलेला आहे आणि त्यामध्ये आपण बॅक नेक पासून डीप नेक पासून तर ऑल पॅटर्न जे 16 प्रकारचे आपण विविध जे ब्लाऊज आहे ते बघणार आहोत। तर तुम्ही सिरीज आपली कुठेही कोणताही पार्ट स्किप करू नका किंवा व्हिडिओ जे आहे तुम्ही तो स्किप करू नका। जर तुम्हाला कंटाळा येत असेल तर तुम्ही त्याची स्पीड वाढवून बघा, पण स्किप करू नका, म्हणजे एखादी जरी पॉइंट तुमचा सुटला तर कुठेतरी आपला ब्लाऊज जो आहे तो बिघडू शकतो। तर आपण सगळ्यात आधी मापापासून आपण सगळं चालू करणार आहे, ठीक आहे। इथे असा टेप पकडला आणि इथनं आपल्याला असं मोजायचं आहे। तर माझं उत्तर जे आहे 13.75 इतकं आलेलं आहे। त्यानंतर इथेच आपल्याला असा टेप पकडायचा आहे शोल्डरच्या मधोमध आणि इथनं आपला फुल बस्ट असं बघू शकता, फुल बस्टच्या खाली म्हणजे लोअर चेस्ट आणि लोअर चेस्ट पासून 2 इंच इतकं अंतर घ्यायचं आहे। तर माझं 15 इंच येतं आणि मागची लेंथ सुद्धा आपल्याला मोजून घ्यायची आहे। मागची वेगळी आणि फ्रंटची लेंथ ही आपली वेगळी ठेवायची आहे। तर असा टेप पकडायचा आणि तुम्हाला कुठपर्यंत ब्लाऊज हवा इतकं बघायचं आहे। तर माझं बरोबर आलं आहे 14 इंच। मला 14 इंचापर्यंत आपलं रेडी ब्लाऊज हवं असतं। त्यानंतर चेस्टचं मार्किंग केलेलं, चेस्ट आपली बघायची आहे, टेप बरोबर पकडायचा आणि आपल्या टेपला व्यवस्थित असं पकडायचं आणि माप घ्यायचे। तर इथे माझ्या चेस्टचं जे माप आहे हे 33.5 इंच येत आहे, म्हणजे फुल बस्ट माझं 33.5 इंच येत आहे आणि वरती पण माझं तेवढंच येत आहे माप। मी इथे माझं कमी जास्त होतं म्हणून मी इथे 32.5 घेत आहे। तुम्ही तुमचं माप जेवढं असणार तेवढं घेऊ शकता। आणि त्यानंतर वेस्ट, तर वेस्ट जी आहे ही 26.5 इंच इतकं आपलं माप आहे। त्यानंतर आपल्याला गळ्याचा राऊंड, नेक राऊंड पण हा मोजून घ्यायचा आहे। तर हा मी इथे असा नेक राऊंड पण मोजला आणि हा माझा 12.75 इतका येत आहे। अशा पद्धतीने आपण मेजरमेंट घेतलेलं आहे। आता आपण ड्राफ्टिंग बघूया आणि व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा। कटिंग स्टिचिंग आपण एकाच पार्टमध्ये दाखवणार आहोत। स्टिचिंगचा पार्ट थोडा आपण फास्ट घेणार आहोत, पण आपण आधी ड्राफ्टिंग समजून घेऊया। तर चला चालू करूया। सगळ्यात आधी सबस्क्राईब नक्की करा। आपण आता पेपरवरती जी आहे ही ड्राफ्टिंग करणार आहोत। तर हा ब्लॅक अँड व्हाईट पेपर आहे, इथे लाईन आपली दिसेल व्यवस्थित। तर अशा पद्धतीने ते पेपर घेऊन घेतला। आता इथे आपल्याला हुक आणि आयसाठी अर्धा इंच मार्जिन लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि बाकीचं माप आपल्याला इथनं जे आहे ते टाकायचं आहे। आता आपलं जेवढं फुल शोल्डर होतं त्या शोल्डरमध्ये मागच्या साईडला तुमचं जेवढं फुल शोल्डर आहे त्यामध्ये 1.5 इंच आपल्याला ॲड करायचं आहे। माझं पूर्ण शोल्डर 13.75 होतं, तर मी त्यामध्ये 1.5 इंच ॲड करते आणि त्याचा आपल्याला म्हणजे अर्ध करायचं आहे। तर मला जे आहे इथे 7.5 इंचावरती एक लाईन इतकं जे आहे मार्क करायचं आहे। माझा दुसरा पार्ट जो आहे तो तेवढा आलेला आहे, ठीक आहे। आता शोल्डर आपलं इथे मार्क करून घेतलं। आता खाली आपल्याला डाऊन जायचं आहे, तर इथे मी 1.5 इंचावरती मार्क करायचं आहे, कारण की आपला हा मागचा पार्ट आहे, ठीक आहे। आपल्याला आधी आणि आता इथे बघा ही आपली सरळ रेष आहे। जर नसेल तर तुमची ही लाईन इथे तुम्ही सरळ ड्रॉ करा। त्यानंतर आधी आपण इथे गळा रुंदी टाकून घेऊया। मी इथे गळा रुंदी 2.5 इंच टाकते, म्हणजेच आपला फुल पॅक नेक आहे, जसं की दीपिका पदुकोण तिच्या ब्लाउजेसमध्ये जास्त घालते त्या पद्धतीने याचा फायनल लुक तुम्हाला दिसेलच। तर अशा पद्धतीने इथे टाकायचं। आता हे माप जर तुम्ही 2 म्हणत असाल की मी हे कसे घेतले, तर माझं हे जेवढं इथे शोल्डर होतं, मी शोल्डर घेतलं आहे त्याचा 5वा भाग हा मी इथे काढला आहे आणि जे उत्तर आलेलं आहे ते इथे घेतलेलं आहे। आणि इथे आपण जो गळ्याचा राऊंड घेतलेला होता, नेक राऊंड घेतला होता, त्याला पण आपण 5ने भागलं आणि त्याचा उत्तर जे आहे आपलं 2.5 इंचाला आहे। तुमची साईज कितीही असो, कोणाचं शोल्डर मागे पुढे असू शकतं, त्यांनी पण हाच फॉर्म्युला इथे यूज करायचा आणि गळ्याचा राऊंडसुद्धा मागे पुढे असू शकतो, तर त्यांनी पण हाच फॉर्म्युला इथे यूज करायचा। तर अशा पद्धतीने इथे मार्क। आता इथे आपल्याला आर्महोल टाकायचं आहे, म्हणजे चेस्ट लाईन काढायची आहे। त्यासाठी आपल्याला इथे आर्महोलचं माप टाकावं लागतं। तर तुमची छाती जेवढी आहे त्याला 6ने भागायचं आणि त्यामध्ये 1 इंच ॲड करायचं। जर तुमची छाती 30च्या कमी असेल तर इथे 1.5 इंच ॲड करायचं। जर 30 ते 34 इंचापर्यंत असेल, 35 इंचापर्यंत असेल तर 1 इंच ॲड करायचं आणि त्याच्यापेक्षा मोठं मॅप असेल तर त्यामध्ये 0.75 एवढं ॲड करायचं आहे। तर माझी छाती मी इथे छाती 32.5 इंच घेतलेली आहे, त्याचा मी 6वा भाग काढेल
तर एवढा आलेला आहे आणि त्यामध्ये 1 इंच परत मी ॲड करेल, तर 6.41 म्हणजे 6.5ला एक लाईन कमी इतकं आपल्याला माप घ्यायचं आहे इथे. तर टेप मी इथे अशा पद्धतीने पकडला आणि एक लाईन कमी असं इतकं घेतलेलं आहे. आता यानंतर स्केलच्या मदतीने ही लाईन आपल्याला सरळ ड्रॉ जी आहे ही करून घ्यायची आहे. आपण या पद्धतीने जर व्यवस्थित कटिंग आणि स्टिचिंग केलं तर आपल्या ब्लाऊजला काहीच प्रॉब्लेम होणार नाही. आता बघा, छाती जेवढी आहे त्या छातीचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. तर माझी छाती ही 32.5 इंच आहे. तर मी इथे 8 इंचावर एक लाईन इतकं जे आहे माझं माप येणार आहे. यात काहीच लुजिंग ॲड करायचं नाही आहे. आणि शिलाई मार्जिन मी इथे सध्याचं 1.75 ठेवणार आहे. 2 इंच वगैरे घ्यायचं नाही, याच्यापेक्षाही कमी घ्यायचं असतं, पण मी इथे जास्त घेत आहे कारण की माझा माप कमी जास्त असा होतो. ठीक आहे, एवढं माप झालं. आता त्यानंतर आपल्याला इथे आधी ब्लाऊज, तर हा आपला आपण शोल्डर डाऊन गेलं तिथे आपण असं पकडायचं, त्याचं आपण इथे सेंटर काढायचं आणि आपली मागची लांबी किती आहे, माझी 13.75 इतकी आहे. तर त्यात मी 1 इंच ॲड करेल आणि 14.75 इथे मार्क केलं आणि त्यानंतर जी आहे ही लाईन मी अशी ड्रॉ करून घेते. अशा पद्धतीने ही लाईन मी इथे ड्रॉ केली. आता आपल्याला वेस्टचं सुद्धा मार्किंग करून घ्यायचं आहे. तुमची कमर किती आहे त्याचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. तर इथे 6.5 इंच आणि त्यावरती एक लाईन माझी इतकी जी आहे कमरेची लाईन येणार आणि परत इथे 1.75 इतकं मी शिलाई मार्जिन घेते. इथे आपण मागे डाट देणार नाही आहोत. जर तुम्हाला डाट द्यायचं असेल तर डाटचं 1 इंच आपण इथे एक्स्ट्रा ठेवायचं आहे. नंतरच्या आपण ब्लाऊजमध्ये डाट पण देताना काय करायचं हे वगैरे आपण इथे बघून घेऊया. सध्या आपण आज हा पॅटर्न घेणार आहोत. नेक्स्ट टाईम आपण डाट घेणार आहोत. म्हणजेच तुम्हाला क्लिअर होणार डाट घेऊन काय म्हणजे कशी फिटिंग येते आणि डाट नाही घेतला तरीही सुद्धा कशी फिटिंग येते. ठीक आहे, आता आपलं हे आर्महोल इथे आपण जे आहे ड्रॉ करायचं आहे. त्यासाठी जेवढं इथे शोल्डर आर्महोल घेतला आहे त्याचं इथे सेंटर काढलं आणि सेंटरवरनं इथे सेंटर काढून इथे आपलं किती आलं आहे हे बघायचं. इथे हे बघितलं. आता त्यानंतर आपल्याला याच्यापेक्षा इथे जेवढं आपण मेजरमेंट घेतलेलं आहे इथे बघू शकता. इथे आपलं मी इथून 1 इंच सोडून मोजत आहे. तर 8 इंचाला एक लाईन, 8.5 इंचाला एक लाईन जास्त असं आहे. तर 5 लाईन ह्या अर्धा इंचाच्या असते. 1 2 3 4 5. तर आपण इथे 8 इंचाला एक लाईन कमी इतकं जे आहे इथे मार्क करणार. म्हणजेच आपण इथे वरती अर्धा इंच केलेला आहे, याच्यापेक्षा इथे अर्धा इंच कमी. आणि आता इथे असा इथे स्केल अशी इथे ठेवायची आहे आणि जेवढं क्रॉस जाते तेवढं क्रॉस असं जाऊ द्यायचं आहे. आणि त्यानंतर गळ्याची जी आहे मागच्या आर्महोलची गोलाई ही 1 इंचावरती अशी ठेवायची आहे. आणि प्रत्येक साईजसाठी ही वेगळी असते. तुमची साईज किती आहे ते तुम्ही मला कमेंट करा. आणि सपोज आता 34 इंच माझी छाती आहे आणि मला आर्महोलची गोलाई द्यायची आहे, तर मी किती देऊ असा तुम्ही कमेंट करा. म्हणजे मी तुम्हाला त्या कमेंटच्या अकॉर्डिंग तुम्हाला जे आहे ते माप कसं घ्यायचं मी याचा रिप्लाय देणार. आता जर मी एकासोबत सगळं काही सांगितलं तर तुमचा गोंधळ होणार. तर त्यासाठी तुमची साईज आणि तुम्हाला कशाचं मार्किंग हवं आहे आणि त्याचा फॉर्म्युला म्हणजे कशाचा फॉर्म्युला हवा आहे हे तुम्ही कमेंट करू शकता. आता इथे अशा पद्धतीने डॉट डॉट करत अशी लाईन ड्रॉ करायची आहे आणि त्यानंतर असं थोडं खाली गेला पण. ठीक आहे, अशा पद्धतीने आपलं आणि मार्किंग आपलं हे इथपर्यंतच राहणार आहे, इकडलं नाही. अशा पद्धतीने आपण आर्महोलचं मार्किंग केलेलं आहे. आता आपल्याला गळ्याची रुंदी टाकायची आहे. तर आपण इथे हे नॉमिनल मार्क टाकलेलं होतं. गळ्याची रुंदी एवढं झालं आहे, हे रुंदी झाली आहे. आता गळ्याची लांबी, आता जेवढं हे इथे आपण किती घेतलं होतं आपल्या मानेचा म्हणजे गळ्याचा 5वा भाग घेतलेला होता. ठीक आहे, तर 2.5 इंच 2.55 असा आलेला आहे. आणि त्यामध्ये प्लस आपल्याला आणखी अर्धा इंच करायचं आहे. तर 3 इंच होतं, म्हणजे मागच्या गळ्याची लांबी आपल्याला 3 इंचाची मिळेल. तर 3 इंच आपण कुठनं मार्क करायचं, हा टेप इथे पकडायचा आणि त्यानंतर असं 3 इंचावरती मार्क केलं ही स्केलच्या मदतीने लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. हा आपल्याला मागचा गळा. आता तुम्हाला जर जास्त चिपकून हवा असेल तर 0.25 मग अर्धा इंच आणि मग त्यावरती 0.75 एवढं ॲड करू शकता. ठीक आहे, आता आपल्याला इथे अशा पद्धतीने मार्किंग झालेलं आहे. आणि त्यानंतर इथे एक स्क्वेअर बॉक्स जो आहे हा इथे ड्रॉ करून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला इथे गळ्याचा आकार द्यायचा आहे. तर गळ्याचा आकार कसा द्यायचा हे इथे बघायचं. त्याआधी आपल्याला रेडी शोल्डर इथे किती हवं ते सुद्धा बघून घ्यायचं आहे. तर मला रेडी शोल्डर माझं इथे 3 इंचाचं हवं आहे आणि त्यात 1 इंच एक्स्ट्रा म्हणजे 4 इंचाचं इथे आपण घेणार. थोडं जास्त घेते कारण की आपला पॅक नेक आहे. आणि त्यानंतर आपल्याला शेप देताना इथनं 1.5 इंच असं वर जायचं आहे आणि आपल्याला इथून असा गळ्याचा आकार द्यायचा आहे. थोडंसं आपलं हे बाहेर जाणार मार्किंगच्या
तर जाऊ द्यायचं, काहीच प्रॉब्लेम आपला असा होणार नाही आहे. तुम्ही खालून पण असा पण घेऊ शकता, त्यात म्हणजे इथपर्यंत येणार, काहीच प्रॉब्लेम आपला इथे होणार नाही. तर मी वरती आधी आपण सगळ्यात आधी जे आपलं शिलाईमध्ये मार्जिन जाणार ना ते ड्रॉ करून घ्यायचं. अर्धा इंच आपण शिलाईमध्ये मार्जिन जाऊ देत असतो, तर ते अर्धा इंच असं मी जाऊ दिलं. आणि त्यानंतर आपण इथे गळा, आता आपल्याला इथे तुम्हाला जेवढं घ्यायचं आहे खोलाई तेवढी तुम्ही खोली घेऊ शकता. हा जर बघा इथे आपण 12 इंच म्हणजे इथे मार्किंग केलेलं आहे आणि त्यात शिलाईमध्ये जाऊन आपला गळा हा एवढा रेडी होणार, हा आपल्या मानेला चिपकल्यासारखा होणार. आणि ते म्हणजे आवडतं कोणाला, आणि आपण तेच ब्लाऊज शिकत आहोत, पण मला थोडं लूज हवं आहे म्हणून मी खाली घेणार, म्हणजेच एक्स्ट्रा वाढवलं. आणि त्यानंतर असा गळ्याचा फायनल आकार. अशा पद्धतीने इथे आपला गळ्याचा आकार सुद्धा झालेला आहे. आता एवढं आपलं इथे मार्किंग झालेलं आहे. इथे खाली थोडंसं मी 0.25 इतकं खाली आलेले आहे आणि अशी मी तिरकस लाईन ड्रॉ करून ठेवते. अशा पद्धतीने आपला बॅक पार्ट झालेला आहे आणि हा पार्ट मी उचलून ठेवते. आता आपण फ्रंट पार्ट बघणार आहोत. फ्रंट पार्टसाठी सुद्धा आपण पेपर घेतलेला आहे आणि आपण जसं मागच्या वेळेस जसं की आपण आपलं शोल्डर घेतलं, शोल्डरमध्ये आपण 1.5 इंच ॲड केलेलं, तसंच इथे 1 इंच ॲड करायचं आहे. म्हणजेच माझं शोल्डर 13.75 होतं, प्लस त्यामध्ये मी 1 इंच ॲड करेल आणि त्याचा दुसरा भाग काढेल, तर तो किती येत आहे 7.31 म्हणजे 7 इंच आणि त्यावरती 3 लाईन असं इतकं येणार. तर ते मी इथे मार्क करून घेत आहे. असं मार्क करून झालेलं आहे. आता याच मार्किंगला आपण 5ने भागायचं, तर किती आलं आहे 1.475. म्हणजेच आपण जे हे मार्क खाली जात असते ना ते, तर आपण 1.5 इंचाच्या थोडंसं वर असं मार्क करायचं, ही लाईन सरळ राखायची. आणि आपण इथला पार्ट जो आहे हा 2.5 इंच घेतलेला होता आणि इथे आता अशा पद्धतीने ही लाईन इथे अशी जोडून घेऊया. आणि त्यानंतर इथे आर्महोल टाकायचा आहे, म्हणजेच आपला आर्महोलचा पार्ट. आता फ्रंट पार्टमध्ये आर्महोलचा आपला जो आहे फॉर्म्युला तो थोडा वेगळा आहे. माझी चेस्ट किती होती 32.5 इंच आणि त्याचा 6वा भाग काढायचा. आधी किती आला 5 इंच, 5.5 इंचाला एक लाईन कमी इतका आलेला आहे 5.41 इंच. त्यातून आपल्याला मायनस करायचं आहे, म्हणजे वजा करायचं आहे. वजा कशासाठी की आर्महोलमध्ये आपला कुठलाच झोळ व्हायला नको, आर्महोलमध्ये झोळ व्हायला नको म्हणून आपण जे आहे इथे मायनस करणार आहोत. आणि हे प्रत्येक साईजसाठी फिक्स आहे. जर तुमची चेस्ट 30पेक्षा कमी असेल तर 0.5 इंच, ती आपली 32 ते 36पर्यंत असेल तर अर्धा इंच, आणि त्याच्या पुढे जर असेल तर 0.75 इंच इतकं आपल्याला मायनस करायचं. तर इथे मी मायनस केलं आहे, तर किती आला आहे 4.91. म्हणजेच 5 इंचाला 5 इंच घेतलं तरीही चालेल. तर मी इथे डायरेक्टली 5 इंचच घेते. एक लाईनचा फरक येतो आहे, तर त्याने काहीच प्रॉब्लेम होत नाही. तर एवढं मार्क करून घेतलं आणि त्यानंतर ही चेस्ट लाईन जी आहे ही मी काढून घेणार. तुम्ही पूर्ण बघा व्हिडिओ, तुम्हाला बोरिंग जरी वाटला तरी याची फिटिंग आणि फिनिशिंग नंतर बघा, तुम्ही सुद्धा म्हणाल की काय आलेली आहे. आणि याचं इथे आपण सेंटर पण असं काढून घेऊया. त्यानंतर सेंटरपासून बघा, आधी इथे मोजून घेऊ आपण, आपलं किती आहे 7 इंच आणि त्याला 2 लाईन, तर याच्यापेक्षा इथे आपण थोडं कमी करायचं आहे. 5 लाईन म्हणजे अर्धा इंच होते. इथे 0.75 घ्यायचं आपल्याला आतमध्ये, म्हणजेच 6.5 इंच. ठीक आहे. आणि त्यानंतर ही लाईन जेवढी इथून अशी क्रॉस जात आहे ना, जिथपर्यंत जात आहे तिथपर्यंत जाऊ द्यायची. थोडी लाईन माझी मर्ज नाही झाली तर काही हरकत नाही. अशी ही माझी फायनल लाईन आहे. आणि त्यानंतर हा आपला असा पार्ट. आपण आर्महोलचा शेप आधी ड्रॉ करून घेऊया, म्हणजेच आपल्याला काहीच प्रॉब्लेम होणार नाही. आर्महोलचा शेप ड्रॉ झाला की आपलं अर्ध टेन्शन हे जे आहे मेन हे चालत जातं. तर त्यासाठी मी असं मार्किंग केलेलं आहे. आणि आता आपल्याला जर तुमची छाती 28 ते 35पर्यंत असेल ना, तर 1.25 जे आहे इथे क्रॉस मार्किंग जायचं, आणि त्याच्या पुढे असेल तर 1.5 इंच जायचं. ठीक आहे. असं मी इथे मार्क करून घेतलं. आणि याच्यानंतर आपण छातीचं वगैरे माप टाकू. सगळ्यात आधी आपण इथे गळासुद्धा इथे मार्किंग करून घेऊया. आता आपण गळा खोली इथे जेवढं घेतलं त्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचं, म्हणजे समोरून पण 3 इंचाला. आता एक्स्ट्रा ठेवायचं असेल तर तुम्ही इथे एक्स्ट्रा ठेवू शकता, किंवा यात पॅटर्न कोणता रेडी करायचा असेल तर तो पण करू शकता. ठीक आहे. आपण काय केलं होतं, मी आधी ठरवलेलं होतं की मागच्या साईडलाच मी हुक करणार, पण इथे आपण फ्रंटलाच करणार, कारण की पॅकनेक असल्यावर हुक जरा जास्त असतात आणि घालायला प्रॉब्लेम येतो. ठीक आहे. तर आता इथे ठेवलं आणि वर अर्धा इंच आपलं शिलाईमध्ये जाताना ते मी इथे असं मार्क करून घेतलेलं आहे. ठीक आहे. आणि इथे आता ही शोल्डर आपली फायनल लाईन ही आहे. तर इथून आपलं शोल्डर किती आहे 4.5 इंच. तर इथे मी 4.5 इंचावरती
मार्क करणार. आता मी इथे गळ्याचा थोडा पॅटर्न पण इथे बनवणार आहे. तर सगळ्यात आधी हा मी नेक आपला बाहेर गेला थोडा तरीही चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही होत. शोल्डर जेव्हा जॉईन करू तेव्हा व्यवस्थित येतं ते झालं. आता त्यानंतर समोरून मी आणखी 3 इंचापर्यंत पॅटर्न रेडी करणार. तर 3 इंच घेतला. थोडा गळा खाली आला आपला तरीही चालेल, मी थोडा खाली घेते जेणेकरून पॅटर्नचं लुक थोडं व्यवस्थित दिसणार. आणि त्यानंतर हे इथे किती आहे बघून घ्या, आधी एकदा चेक करून घेऊया. इथे मी खालून 3 इंच घेतलं आणि इथे वर अर्धा इंच ही लाईन इथे जोडून घ्यायची आहे. म्हणजेच आपण गळ्याचा आकार वेगळा देणार आहोत इथे. ठीक आहे, अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलं. आता इथे बघा तुमची छाती जेवढी आहे त्यामध्ये इथे 2 इंच लुझिंग ॲड करायचं आहे. 32-32.5 इंच आपली छाती आहे, प्लस त्यामध्ये 2 इंच ॲड केलं आणि त्याचा चौथा भाग काढला तर 8.5 इंच आणि त्यावरती एक लाईन इतकं येतं. आणि लुझिंग हे समोरच्याच भागामध्ये देणे आपल्याला अनिवार्य आहे, मागच्या भागामध्ये दिलं नाही तरीही चालते. म्हणजे मागे प्रॉपरली बसतं, फक्त समोरच आपल्याला लुझिंग इथे हवं आहे. आणि जेवढं आपण 1.75 मार्जिन ठेवलं ते मार्जिन इथे द्यायचं आहे. ठीक आहे, असं ड्रॉ करून झालेला आहे. आता त्यानंतर हा आर्महोलचा आकारसुद्धा देऊन द्यायचा आहे. इथे बघा खाली आली लाईन खाली जाऊ देत आहे शेपसाठी. अशा पद्धतीने एवढं ड्राफ्टिंग झालेलं आहे. आता आपल्याला प्रिन्सेस कट हा ड्रॉ करायचा आहे. आता बघा हे आपलं शोल्डर आलं आहे आणि त्यानंतर याचा मी मध्य काढला आहे. हा इथे मध्य असा मध्य काढला आहे. आणि तिथून आपलं फ्रंट लेंथ किती होती, म्हणजे आपल्याला तयार लेंथ किती पाहिजे, तर मला तयार लेंथ जी आहे माझी 4.7 म्हणजे 14 इंच आणि त्याला 2 म्हणजे 14.75 14 इंच आणि त्याला 75 पॉईंट जास्त म्हणजे 15 इंच म्हटलं तरीही चालेल. मला 15 तयार आहे समोरून आणि मागून आपली 13.75. तर मी इथे आधी सरळ लाईन ड्रॉ करते. आता इथे तुम्हाला वाटत असेल की प्रिन्सेस कट आहे, खालच्या बाजूने थोडं जास्त घ्यावं लागेल म्हणजे डाट देतो तेव्हा, तर नाही. आपल्याला एकदाच लेंथ इथे मोजून घेतली की जसं आपण जुन्या पद्धतीमध्ये मागचा पार्ट जेवढा असेल त्यात 2 इंच ॲड करतो ना, त्याच पद्धतीने इथे सेम प्रोसिजर आहे, बाकी काहीच नाही. आणि तुम्ही ट्राय करा, नक्की काहीच प्रॉब्लेम होणार नाही. आता आपल्याला शोल्डर टू ॲपेक्स बघायचं आहे, म्हणजे तुमची छाती किती आहे ते फुल बस. ठीक आहे, तर माझं इथून मी इथूनच टाकणार. म्हणजे इथे हे बघा, हे आपण आता कोणतेही मार्किंग केले ना तर इथे आपण जे सेंटर काढलं इथूनच टाकायचं आहे. तर हे माझं 10 इंचावरती आहे, तुम्ही पण अंगावरून मोजू शकता. आणि त्यानंतर आपली छाती किती आहे त्याचा आपल्याला 10वा भाग काढायचा आहे. तर माझा इथे येणार. हे कधीच आपलं प्लसचं साईन येणार नाही, फक्त मोठी साईज असेल तेव्हाच प्लसचं साईन येणार, अदरवाईज नाही. त्यापेक्षा आता इथे अर्धा इंच एक्स्ट्रा कमी करायचं आहे. ठीक आहे, अर्धा इंच माझं इथे कमी झालं आणि मी अशी इथे तिरकस लाईन ड्रॉ करून घेतली. त्यानंतर डाट द्यायचा आहे आपल्याला. जर तुमची छाती 28 पासून तुमची साठी 28 पासून असेल, 28 ते 30 असेल तर 3 इंच द्यायचं आहे. 30 ते 35 असेल तर 4 इंच द्यायचं आहे आणि 35 ते 40 असेल तर 4.25 असं द्यायचं आहे. तर माझा डाट इथे 4 इंचाचा येणार आहे. आणि तुम्हाला वाटत असेल की 4 इंचाचा डाट दिल्यानंतर ब्लाऊज कसं बसणार, तर ब्लाऊज एकदम परफेक्ट बसणार. ब्लाऊजमध्ये काहीच प्रॉब्लेम आपला येणार नाही आहे. एवढं झालं. आता वेस्ट आपली कमर जेवढी आहे ना, हे एवढं मार्किंग करून झालं. आता आपल्याला कमरेवरती मार्किंग करायचं आहे आणि इकडे काहीच आपल्याला एक्स्ट्रा ठेवायचं नाही आहे. तर वेस्टचं मार्किंग किती आहे आपलं, माझा जेवढी वेस्ट आहे ना आपली जेवढी वेस्ट आहे म्हणजे आपली जेवढी छाती आहे, आपली जेवढी कमर आहे 26.75 अशी कमर आहे. त्यामध्ये 4 इंच डाट घेतलेला तो मी नाही, सॉरी इथे रॉंग झालं, थोडंसं थांबा. आपली छाती किती आहे इथे 26.75, त्याचा चौथा भाग काढला तर 6.68 असं झालं आणि त्यात प्लस 4 इंच करायचं आहे. तर 10-10.5 इंचावरती आपल्याला इथे मार्क करायचं आणि त्यानंतर आपल्याला शिलाई मार्जिन. तर माझं बघा इथे 10.5 इंचावरती मार्क केलं आणि त्यानंतर 1.75 हे शिलाई मार्जिन. आता आपल्याला मार्जिन टू मार्जिन लाईन जी आहे ही अशी जोडून घ्यायची. आपण जर अशा पद्धतीने जर कटिंग केलं तर काय होतं ना, आपल्याला फिटिंगसाठी काहीच मागे पुढे बघण्याची गरज नाही. आपण डोळे लावून आपली इझिली फिटिंग जी आहे ती करू शकतो. आता वरून आपल्याला 0.75 जिथे येते तिथं मार्क करायचं आणि तिथे अशा पद्धतीने ही लाईन अशी जोडून घ्यायची आणि इथे आपल्याला अर्धा इंचाचा डाट द्यायचा आहे. अर्धा इंच ही पण लाईन इथे मर्ज करून घ्यायची. साईज किती असो इथे फक्त आपल्याला अर्धा इंचाचा डाट द्यायचा आहे, त्याच्यावर नाही. आता ही लाईन आपली जेवढी आहे ना याचे 4 पार्ट काढायचे आहे आपल्याला प्रिन्सेस कटचे. म्हणजे या प्रिन्सेस कटचा शेप द्यायला या लाईनचे 4 पार्ट काढायचे आहे. अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता. त्यानंतर इथे अर्धा इंच
इथे पण अर्धा इंच, इथे पाव इंच असं मार्क करायचं आहे. आणि त्यानंतर ही लाईन याला अशी जोडून घ्यायची आणि त्यानंतर ही लाईन अशी जोडायची. आता आकार आपल्याला नॉर्मली व्यवस्थित द्यायचा आहे. तर आकार कसा द्यायचा इथे बघा, असं मी जोडून घेतलं. त्यानंतर बघा ही लाईन मी अशी याला जोडणार, गोल आकार असा देणार आणि इथे ही लाईन शेप द्यायला अशी. ठीक आहे, असा हा आपला प्रिन्सेस कटचा इथे शेप आलेला आहे. ठीक आहे, इतका झालं. आता बघा या लाईनचा आणि या लाईनचं, ही लाईन आपण मोजून घ्यायची आधी. मोजून घेण्याआधी तुम्ही इथे डायरेक्टली याचं सेंटर काढायचं, आकार द्यायला. आपला आकार कसा येणार, ठीक आहे, पाव इंच किंवा अर्धा इंच वरती घ्यायचं आणि नंतर याला पण आपण असं असा आपला आर्म होलचा आकार जो आहे तो ड्रॉ करून झालेला आहे. सॉरी, प्रिन्सेस कटचा आकार ड्रॉ करून झालेला आहे. आता ही लाईन इथे बघा, आधी वरची लाईन बघायची इथपर्यंत 6.75 असं आली आहे. मग हा स्टेप मी इथे बोट असाच ठेवला आणि टेप मी फक्त असा इकडे फिरवला. इथे येत आहे, इथे मी मार्क करून घेतलं आणि त्यानंतर नवीन आर्म होल आपल्याला अशा पद्धतीने ड्रॉ करायचा आहे. एवढं सगळं ड्राफ्टिंग इथे करून झालेलं आहे. आता आपण ह्या 2 लाईन पण मोजून घ्यायच्या. ते बघा 5 इंच, 5 इंच त्यावरती 1 लाईन इतका आपला आलेला आहे आणि इथे पण 5 इंच 1 लाईन इतका घ्यायचं आहे. त्यानंतर हे किती आहे, याचं दुप्पट करायचं आहे. 3 इंच येत आहे, तर 3 इंच इथे वर जायचं. तर तुम्हाला 3 इंच वर वाटत असेल तर जेवढं इथे आलेलं आहे तेवढं घेतलं तरीही चालेल. इथे ही लाईन किती आहे, आता अशी बघा, मी परत एकदा चेक केलं, इथे थोडं जास्त आलेलं होतं तर 0.75 आणि त्याचं दुप्पट केलं तर 1.5 इंच इथे आलेलं आहे. आणि ही लाईन मी इथे जोडून घ्यायची आहे. ही लाईन म्हणजे ही लाईन इथे अशी जोडून घ्यायची आहे, जेवढी क्रॉस जाते तेवढी जाऊ द्यायची आहे. अशा पद्धतीने इथपर्यंतचं ड्राफ्टिंग आपलं झालेलं आहे. आणि इथे बघा, इथे डाट जर द्यायचा असेल तर इथे वर नाही जायचं, जर नसेल द्यायचा तर इथे वर जायचं. पण मी इथे नॉर्मली डाट देणार आहे कारण की मला बॉडी जी आहे ही शेपमध्ये दिसायला हवी. तर डाट देताना ह्याचे जे सेंटर आहे हे इथेच द्यायचं आहे आणि 5 इंचाचा म्हणजेच इकडून 5 इंच इकडून 5 इंच असा मी म्हणजे अर्धा इंच टोटल असा इथे मला शेप द्यायचा आहे. तर आता आपण याचं कटिंग करूया. इथे कटिंग आधी मी अशी दुरूनच करणार. त्यानंतर हा प्रिन्सेस कटचा पार्ट नॉर्मल, हा एक डाट कारण की इथे चिपकवणार आहोत आपण, मायनस करायचा असल्यामुळे. आणि त्यानंतर आर्महोलचा पार्ट. तर आर्महोलचा पार्ट बघा, हा पार्ट असा आर्महोलचा याचा असा मी पकडला आणि याचा सेंटर काढला. आणि आता इथे बघा शेप जो आहे आपला मागे पुढे जरी झाला असेल तर इथे असं आपण प्रॉपरली करायचं आहे. आणि हा पण पार्ट आपण इथे असा आर्महोलचा कट करून घ्यायचा आहे. हा पार्ट पण कट करायचा आहे. त्यानंतर गळा, आपण इथे फ्रंटला पॅटर्न रेडी करणार आहोत. ठीक आहे, अशा पद्धतीने याचं ड्राफ्टिंग झालेलं आहे. आता हा पार्ट जो आहे ना इथे, तर हा इथे मी ग्लूने चिपकवणार आहे. म्हणजेच आपल्याला जो आपण फर्मा कट करू नंतर आपण हा ब्लाऊज पीसवरती ठेवून कट करू, ट्रेस करू, तेव्हा आपल्याला प्रॉब्लेम व्हायला नको आणि आपला शेप पण व्यवस्थित कट व्हायला हवा. म्हणून स्टॅपलर असेल, स्टॅपलर वापरू शकता किंवा तुमच्याकडे जर हे असेल पेपर टेप तर तो टेपसुद्धा लावू शकता. हा डाट पण इथे मायनस होऊन गेला. ठीक आहे, अशा पद्धतीने याचं आता हे झालेलं आहे. आता आपण याचा हा पार्ट पण कट करू. ठीक आहे, आता आपण बॅक पार्ट घेतला होता आपण, हा पार्ट पण आपल्याला ॲज इट इज कट करून घ्यायचा आहे. इथे बघा मी असा पार्ट कट केला आणि मला हुक जे आहे हे समोरूनच हवे आहे, तर मी ही मार्जिन पण कट करून घेणार. आणि हा पार्ट बघा मी इथून हा असा नॉर्मली कट लावला आहे, पूर्ण कट केलेला नाही आहे कारण की मला हे रिचेक करायचं आहे. आणि हा पार्ट पण आता ही लाईन या फिटिंग लाईनच्या बाजूला ठेवून आपल्याला मोजून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता माझं थोडं हे जास्त आलं. एवढं ड्राफ्टिंग झालं आहे तर आपण बाहीची पण ड्राफ्टिंग जी आहे ही करून घेऊया. डायरेक्ट कापडावरती घेऊया. मला 9.5 इंचाची तयार बाही हवी आहे, तर मी इथे 10.5 इंचावरती मार्क करणार.
आणि एक असा बॉक्स ड्रॉ करून घेणार. त्यानंतर बाहीचा दंड घेर, त्याचा दुसरा भाग आणि 0.75 एवढी मार्जिन. त्यानंतर बघा हा बॉक्स आपण किती घेतला आहे, 8 इंचाचा आपला हा बॉक्स आला आहे. त्याला इथे आपण क्रॉसमध्ये ड्रॉ करून घेऊया. आणि आपण हे प्रिन्सेस कटचे पार्ट काढून घेतलेले आहे. इथनं आपण अर्धा इंच वाढवलेला आहे. या प्रिन्सेस कटच्या आकाराला पण अर्धा इंचाने वाढवलेला आहे. आता हा इथपर्यंत आपला आलेला आहे. आता आपल्याला आर्महोल चेक करायचं आहे म्हणून मी हे फॅब्रिक वरती घेतले. ठीक आहे. आता आपल्याला 3 इंच खाली डाऊन जायचं आहे कारण की आपली बाही जी आहे ही लॉंग आहे. आणि फ्री हँडली इथे आता बाहीचा आकार द्यायचा आहे. आता सविस्तर इन डिटेल आपण एकाच व्हिडिओ मध्ये बनवू शकत नाही. तर नेक्स्ट पार्टमध्ये आपण इथे जर तुम्हाला सिव्स जर करता आली नसेल तर नेक्स्ट पार्टमध्ये आपण इथे करूया. तर बघा इथे थोडंसं एक्स्ट्रा आलं. हा मागचा आर्महोल अर्धा इंच शिलाईसाठी असा सोडून इथे आपण मोजून घेतला. आता आपल्याला समोरचा पण पार्ट असाच मोजून घ्यायचा आहे. तर अर्धा इंच आपण शिलाईमध्ये जाईल एवढं सोडून द्यायचं आहे. आणि इथे पण अर्धा इंच वाढवलं होतं हे सोडून द्यायचं आहे. ठीक आहे. बरोबर इथपर्यंत आलेला आहे. आता हे दोन्ही मार्क आहे, याचं सेंटर हे ऑलरेडी आपलं इतकं निघलेलं आहे. म्हणजेच आपण ही जी घडी घेतली हे ॲक्युरेट बरोबर आपली अशी आलेली आहे. तर आता आपण याचं कटिंग करूया. बघा बाही टाकली, लांबी प्लस 1 इंच टाकलंस, बाहीचा दंड घेर आणि त्यात आपण 0.75 मार्जिन. मग ही लाईन अशी क्रॉसमध्ये जोडली. त्यानंतर 3 इंच खाली डाऊन आलो. आपण अशी तिरकस लाईन हे केली, जोडली याला आणि हलक्या हाताने आपण असा आकार दिला कोणताही मार्किंग एक्स्ट्राचं न करता. आता 2 पार्ट आपण असे ओपन केले. थोडा इथे आकार व्यवस्थित द्यायचा आहे. सेंटर नॉच लावून घेतला. अशा पद्धतीने आपली बाहीसुद्धा झाली. आता ही बाही पण आपण अस्तर झाले आहे कटिंग करून आपली. आता मेन फॅब्रिकवरती ठेवून कट करून घेऊया. आता आपण कटिंग करून घेतलेली आहे. तर इथे बघू शकता हे आपले ॲज इट इज अस्तर आणि मेन फॅब्रिक असं ठेवून कट करून घेतलेलं आहे. इथे बघा माझी थोडी ही डिझाईन उभी न येता आडवी आलेली आहे कारण की माझ्याकडे फॅब्रिक थोडं कमी होतं, ॲडजस्ट झालेलं नव्हतं. हा प्रिन्सेस कटचा पार्ट ॲज इट इज जसंच्या तसा आणि हा मागचा पार्ट. आता आपण स्टिचिंगला सुरुवात करूया. आणि आताचा व्हिडिओ हा खूप फास्टमध्ये राहणार, तर तुम्ही माझ्या बोलण्यापेक्षा व्हिडिओकडे लक्ष द्या. काही मेन पॉईंट्स जे असेल तर ते मी तुम्हाला इथे क्लिअर करणार. सगळ्यात आधी जो आहे हा पार्ट शिवणार आहोत मागचा. तर इथे बघा ॲज इट इज आपलं असं कट असल्यामुळे आणि आपल्याला अर्धा इंच शिलाईमध्ये जाऊ द्यायचं आहे. तर अर्धा इंच आपल्याला असं गळ्यामध्ये अशी एक टीप लावून घ्यायची आहे वरती. आणि त्यानंतर त्याच्यासोबतच वरती आपलं हे झालं स्टिचिंग झालं तर खाली वरती आणि खाली असं अर्धा इंचावरती मार्क करून घ्यायचं आणि वरती अर्धा इंच आणि खाली अर्धा इंच अशावरती आपण स्टिच लावून घ्यायचं. म्हणजे गळा आपण पलटवून घेऊया आणि खूप साध्या सोप्या पद्धतीने आपलं स्टिचिंग जे आहे ते लवकर होणार. खूप सारे असे पॉईंट्स आहेत ते आपण जसं क्लासची सिरीज आपण आता चालू केलेली आहे, फ्री क्लास आपला हा चालू झालेला आहे. तसंच तुम्हाला खतम होता म्हणजे ॲट दी एंडपर्यंत तुमचे सगळे डाऊट्स जे आहे ते क्लिअर होऊन जाणार. तर अशा पद्धतीने इथे स्टिचिंग लावायची आहे. स्टिचिंग करून झाली. यात छोटे छोटे असे कट्स लावून घ्यायचे आहे. आणि हे प्रॉपर अर्धा इंच गेला आहे ना हे चेक करायचं आहे. जर कमी झाले असेल तर आणखी करायचं. आता इथे बघा इथे दाबस्टिच आपण गळ्याच्या भोवती आधी देऊन द्यायची. म्हणजे दाबस्टिच कशी देतो आपण, हा अस्तरच्या भागाला आपण अशी शिलाई देतो. ही दाबस्टिचसुद्धा आपली देऊन झालेली आहे. आता ॲज इट इज आपण असंच कट केलं असल्यामुळे इथे काय करणार, हा आपण पार्ट घेतला अस्तरचा पार्ट आपण एक लाईन इतका समोर जाऊ द्यायचा आणि त्यानंतर अर्धा इंचावरून स्टिच लावायची आहे. आपण एक लाईन इथे याच्यासाठी जाऊ देतो की अस्तर धुतल्यानंतर ते खाली लोंबायला नको आणि आपल्या अस्तरचा पार्ट आपला दिसायला नको. असं आता याच्यावरती सरळ अर्धा इंच पकडून टीप लावून घ्यायची आहे. व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. इथे बघा अशी संपूर्ण टीप देऊन झाली आहे. त्यानंतर मी हा अस्तर ओपन करेल आणि त्यानंतर जसं जात आहे तेवढी इथे दाब स्टिच देऊन देते. म्हणजे कारण की आपण इथे सिंगल सिलाई लावली आहे आणि फिनिशिंग आपली व्यवस्थित यायला हवी त्यासाठी. आता आपला अशा पद्धतीने मागचा पार्ट स्टिचिंग करून झालेला आहे. आता याला आपण सरळ करून बघूया. आता याच्यावरती तुम्ही प्रेस केलं की ते आणखी छान दिसणार. असा हा आपला मागचा पार्ट रेडी झालेला आहे. आता आपण इकडून पण अशी शिलाई देऊन द्यायची आहे. इथे बघू शकता तुम्ही याची किती छान अशी फिनिशिंग आली आहे. मागचा गळा पण आपला कवर करून झाला आहे आणि ही वेस्ट लाईनसुद्धा कवर करून झाली. आता आपण फ्रंट पार्ट जोडूया. तर इथे जसं की आपण पॅड जोडतो तेव्हा अस्तरसोबत आणि मेन फॅब्रिकसोबत अशा पद्धतीने आपल्याला इथे जोडायचं आहे. तर मी आधी अस्तर जोडते आणि आपल्याला 4ही पार्ट वेगळे जोडायचे आहे. मी तुम्हाला एक पार्ट दाखवणार तसंच आपल्याला त्याच पद्धतीने बाकीचे पार्ट्स पण जोडायचे आहे.
हा आपला प्रिन्सेस कटचा पार्ट जॉईन होऊन गेलेला आहे. आता इथे शिलाई आपली बघायची आहे मागे पुढे आली आहे का, तर हो माझी कुठे 1/2 इंच आणि कुठे अर्धा इंच अशी आली आहे. तर मी परत एकदा टीप लावून घेणार. आणि तुम्ही इथे बघू शकता माझा थोडा पार्ट हा जास्त आलेला आहे, तर हा मी इथे कट करून घेणार. असा नॉर्मल शेप देणार. ठीक आहे. आता असं जे आहे आपल्याला मागचा दोन्ही पार्ट जे आहे ते रेडी करून घ्या. आता आपण मेन फॅब्रिकसुद्धा त्याच पद्धतीने जोडणार आहोत. आपल्याला हा वरचा पार्ट अजिबात असा ओढायचा नाही आहे. कुठलाच पार्ट आपल्याला ओढून लावायचा नाही आहे, फक्त नॉर्मल हाताने. इथे तुम्ही बघू शकता माझं कुठेच कट करण्याचं काम आलेलं नाही आहे, फक्त इथे 0.25 म्हणजे नॉर्मल अशी लाईन आलेली आहे. तर इथे परत एकदा आपल्याला टिप द्यायची आहे. इथे बघा अशा पद्धतीने आपले जे पार्ट्स आहे हे जोडून झालेले आहे. आता आपल्याला याला पण जोडून घ्यायचं आहे, म्हणजे याची फिनिशिंग करायची आहे. तर ही फिनिशिंग कशी करायची, तर हा पार्ट सरळ असा ठेवायचा आहे. आणि हे आपलं इक्वलच आहे, यात काही कमी जास्त आलेलंच नाही आहे. गळ्याची पहिलं फिनिशिंग करायची आहे. तर हा पार्ट मी इथे असा ठेवला. आणि तुम्हाला आठवत असेल की आपण इथे गळ्याला जे आहे नेकसाठी पॅटर्न केलेला होता इथपर्यंतचा. आपण इथे अशी हा इथपर्यंत आपला अर्धा इंच आपण इथे हुकायसाठी ठेवलेला आहे. तर इथे गळ्याला आपल्याला अर्धा इंचावरून इथपर्यंत आपल्याला अशी स्टिच लावायची आहे. हा इथे इथपर्यंत अशी स्टिच लावायची आहे. हे आपण एक्स्ट्रा पार्ट केलेला होता, तर इथपर्यंत आपल्याला आपली ही स्टिच लावायची आहे, जसं सरळ येत आहे त्या पद्धतीने. इथे आणि त्यानंतर इथे आपला हा पार्ट जसा येत आहे त्या पद्धतीने इथे येऊ द्यायचा आहे इथपर्यंत. आणि इथलं एंड करून घ्यायचं आहे. इथे छोटे छोटेसे कट्स लावायचे आहे. आणि हा पार्ट आता आपण पलटून बघूया. याच्यावरती डबल एकदा टीप लावून घ्यायची आहे. तर पलटवताना या क्रॉसच्या पॉईंटच्या तिथे कट लावायचा आहे. असे कट्स लावून झालेले आहे. फक्त आपण पलटवून रिचेक करून घेऊया की पॅटर्न कसा आपला इथे आलेला आहे. इथे बघू शकता व्ही शेपमध्येच येणार आणि इथे आपली हुकायची पट्टी येणार. तर प्रॉपर आलेला आहे. त्यानंतर हा खालचा पार्ट पण आपल्याला जोडून घ्यायचा आहे. जसं की आपण मागच्या वेळेस सांगितलेलं होतं, एक लाईन असं बाहेर ठेवून शिलाई अशी सरळ लावून घ्यायची. इथे मी सरळ स्टिच लावून घेतली आहे. आता त्यानंतर आपल्याला दाब टीप पण द्यायची आहे. तर अस्तरच्या साईडला मार्जिन जाऊ द्यायची आणि तिथला दाब जी आहे स्टिच ही द्यायची. असं देऊन झालेला आहे. आणि हा एक पार्ट आपला असा तयार झालेला आहे. तसाच आपल्याला दुसरा पार्ट पण तयार करून घ्यायचा आहे. आता याला मी सरळ करून दाखवणार. याच्यावरती आपण प्रेस केलं की आणखी छान आपली अशी फिनिशिंग येणार. इथे बघू शकता हा पार्ट आपला इथे काज बटन साठी जाणार आणि व्ही शेपचा हा आपला पार्ट रेडी होणार. हा इथला पॉईंट थोडा आलेला नाही आहे, तर मी इथे सुईने वर ओढून घे. आता इकडे बघा हा पार्ट मी इथे एक साईडची बाही आणि सूज जोडून घेतलेली आहे आणि फ्रंट पार्ट पण. तर तुम्हाला दुसरी साईड सांगते. इथे हा पार्ट असा पकडायचा आणि हे शोल्डर असे जॉईंट करून घ्यायचे आहे. आणि बाहीसुद्धा जशी आपण बाही पलटवतो असतो रेग्युलरली तशी बाही पलटवून घ्यायची आहे आणि हा पार्ट असा जोडून घ्यायचा आहे. असा हा पार्ट मी इथे जोडून घेतला. आणि त्यानंतर आपण जेवढं मार्जिन ठेवलं होतं तेवढी इथे फिटिंगला शिलाई लावायची आहे. या पण पार्टला आपल्याला तसंच करायचं आहे. इथे मी हुक आय करून घेतलेलं आहे आणि 1.75 आपण मार्जिन सोडलेलं होतं, तर ते तिथे मी फिटिंगची शिलाई सुद्धा लावून घेतलेली आहे. हुक आयसुद्धा केलेली आहे. अशा पद्धतीने आपला ब्युटिफुल ब्लाऊज रेडी झालेला आहे. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. काही क्वेरी असेल तर कमेंट नक्की करा. बाय.